विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या शासकीय बंगल्यातच गळती लागल्याचं पाहायला मिळालंय। प्रचितीगड शासकीय बंगल्याला गळती लागल्याची माहिती समोर आली आहे आणि मागील 15 दिवसांपासून बंगल्यावर असलेला लँडलाईन फोन सुद्धा बंद लागतोय अशी ही माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, काय नेमकं घडलंय? विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या शासकीय बंगल्यामध्येच गळती लागल्याची माहिती समोर येते आहे। खरं तर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा प्रचितगड 6 असा हा बंगला जो तो मंत्रालयाच्या समोर आहे आणि त्या ठिकाणाच्या हॉल मधल्या सिलिंग मधून जी ती पाण्याची गळती सुद्धा लागलेली आपल्याला माहिती पाहायला मिळते। खरं तर बघितलं तर 3 जागांनी संपूर्ण गळती होताना पाहायला मिळते। त्याचसोबतच त्या ठिकाणी असलेल्या लँडलाईन फोन ही मागच्या 15 दिवसांपासून कार्यरत नसल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात किंवा मुंबईत सुरू झालेला पाऊस, त्याच्याने अटकलेले रस्ते आणि त्याच्यासोबतच आता थेट जे ते विरोधी पक्षनेते यांचे बंगले सुद्धा गळायला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हे नेमकं काम कोणाला दिलं होतं यावरही आता प्रश्न जो आहे तो तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो। बरोबर आहे अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।